जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ह्यांच्या हृदय आठवणी. संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे. आज ऐकूया आठवण क्रमांक 184. प्रपंचाचे गणित. गणिताचे एक प्राध्यापक श्री महाराजांना भेटले. त्यांना श्री महाराज म्हणाले, प्रपंचाला देखील गणित लावता येईल. प्रपंचाच्या हिशेबात लग्न ही बेरीज समजावी, ऐहिक विषयाचा कर्तव्यापलीकडे उपभोग घेणं ही वजाबाकी म्हणावी. मुले बाळे होणं हे गुणाकारासारखं आहे आणि दर श्वासाबरोबर आयुष्याचा जो क्षय होतो तो भागाकार मानावा. हा भागाकार करीत बाकी शून्यावर आली की प्रपंच सोडून जावं लागतं. या सर्व गणिताचा सार्थक परमात्म्याला ओळखण्यात आहे. नामस्मरणानं ती ओळख होते. ही होती आठवण क्रमांक 184. आता ऐकूया आठवण क्रमांक 185. संत ओळखण्याच्या खुणा. एक वकील संत वाङ्मयाचे अभ्यासक होते. त्यांना संत संगतीची खरी जिज्ञासा होती. श्री महाराजांना ते भेटले आणि त्यांनी प्रश्न केला, महाराज, जिकडे तिकडे संत संगतीचाच अपार महिमा वर्णन केला आहे, पण त्याचबरोबर संत होऊनच संत ओळखावा असंही सांगून ठेवलं आहे. आम्ही तर बद्ध माणसं, आम्ही संत कसा ओळखावा आणि ओळखल्याशिवाय संतांचा समागम कसा घडावा? त्याला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले, संत ओळखण्याची अगदी सोपी खूण आहे. जो आपल्याला हवं ते देत नाही, तरी जो आपल्याला हवासा वाटतो तो संत असला पाहिजे. त्याच्या अंगी इतकं समाधान असतं की त्याच्या सहवासामध्ये आपलं मन समाधान पावतं. संतांच्या समागमामध्ये अकारण प्रसन्नता येते. जिथं सगुणाची अखंड उपासना चालते, आल्या गेल्याला अन्न दिलं जातं आणि मनापासून नामस्मरण केलं जातं, तिथं संत जागृत आहे असं खास समजावं. ही होती आठवण क्रमांक 185. आता ऐकूया आठवण क्रमांक 186. अधिक मासाचं व्रत. श्री महाराज म्हणाले, अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात. या महिन्यात पांडव व्रतस्थ राहत. सर्व काळ ते भगवंताच्या चिंतनात आणि नामस्मरणात राहत. म्हणून आपण देखील महिनाभर भगवंताच्या नामात राहण्याचा अभ्यास करावा. ही होती आठवण क्रमांक 186. आता ऐकूया आठवण क्रमांक 187. संत आतून अनासक्त असतो. फळांचा व्यापार करणारा एक सज्जन श्री महाराजांना म्हणाला, सामान्य प्रापंचिक माणूस आणि नाथांसारखे प्रापंचिक संत दोघेही प्रपंचात गुंतलेले दिसतात, मग दोघात फरक काय? श्री महाराज चटकन बोलले, संत प्रपंचात गुंतलेले दिसतात आणि सामान्य माणूस प्रपंचात गुंतलेला असतो. आंब्याची कोय कितीही पिळली तरी तिला रसाचा अंश राहतो. तसा प्रापंचिक माणूस थोडा तरी कुठेतरी गुंतून राहतोच. पण चिक्कूची बी फळ फोडलं की निर्लेप बाहेर पडते. तसा प्रापंचिक संत प्रपंचात निर्लेपपणानं राहतो. तो प्रपंचात दिसतो पण नसतो. ही होती आठवण क्रमांक 187. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.